नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज एका अशा वृक्षाची कथा की आज लावा आणि पुढची 300 वर्ष तुमचा मुलगा नातवंड पतवंड याचं उत्पन्न घेऊन देतो. एवढंच नव्हे, अतिप्राचीन ज्याचा उल्लेख शिव त्याच्याशी आहे, रामायणाशी राम वनवासाला जातो त्या कालावधीशी आहे. एवढंच नव्हे तर ज्याच्याशिवाय कोणत्याही घरातला स्वयंपाक, मग ती भारत असू दे, आफ्रिका असू दे, दक्षिण अमेरिका असू दे, अमेरिकेतला काही भाग असू दे, अशक्य आहे. तिला स्वयंपाकघरातली राणी आणि त्याचबरोबर तिला गरमीयोंकी राणी म्हणतात असा हा वृक्ष, अतिप्राचीन वृक्ष, 100 फूट वाढणारा आणि सदा हरित. बघा, तुम्हाला ओळखता येतोय का? बघा, लांबूनच हे झाड दिसतं. एक कविता आठवा, माझे नाव चिंच, आडनाव वाकडे, त्रास देते मला मुले आणि माकडे. ही लहानपणी आपण जी कविता पाठ केली त्याच कवितेतला हा चिंचेचा वृक्ष, लांबून याचा घेतलेला हा फोटो. सर्वसाधारणपणे गावाच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा किंवा मध्य दुभाजकावर हा लावला जातो, कारण ह्याच्या खालती तापमान खाली असतं आणि त्यामुळे थंडावा मिळतो. जसा प्रवासी किंवा माणूस याला हा थंडावा देतो, तसंच गोरंढोरं जी रानात चरायला जातात ती पण या वृक्षाखाली निवारा घेतात, थंडावा घेतात. प्रत्यक्ष राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात गेलेले होते तेव्हा देखील त्यांनी याच झाडाच्या वृक्षाखाली निवारा घेतलेला होता, थंडावा मिळण्यासाठी. अर्थातच एवढंच नव्हे तर या झाडाला बुद्ध हा प्रामाणिकपणा, क्षमाशील, सहिष्णू आणि आत्मसंयम याचं प्रतीक असं मानतो, कारण याचं प्रत्येक अवयव झाडाचा हा दुसऱ्याच्यासाठी उपयुक्त, मदत करणारा असा हा आहे. याची फळं गर्दार, आंबटगोड असतात आणि म्हणूनच याच्याशिवाय स्वयंपाकघरातलं पान हालत नाही. याची पानं, फुलं सगळीच उपयुक्त. शेंगांबरोबरच ही फुलं आपल्याला कमी दिसतात कारण लांबवर असतात, मात्र क्वचित कधीतरी गुलाबी, पिवळ्या रंगाची ही फुलं मार्केटमध्ये विकत येतात, त्याची भाजी केली जाते. चिंचेच्या पानापासून सार, सरबत असं काही काही बनवलं जातं. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे याच्या फुलांची आणि पानाची खास रचना. अशी झुपक्या झुपक्याने येणारी, बरोबर एका रेषेच्या दोन्ही बाजूला समांतर अशी ही पानं, प्रथम पोपटी आणि मग हळूहळू 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 रंग बदलत हिरवीगार होत जाणारी. आणि म्हणूनच साऊथ इंडिया, भारतात, दक्षिण भारतात अशा कथा सांगितल्या जातात की या वृक्षांच्या प्राणाप्रमाणे राहा. याची मुळं बघितलीत खूप खोलवर जातात आणि त्यामुळे जमिनीची जी धूप होते ती धूप रोखून धरायला हे झाड मदत करतं. अर्थातच याची पानांच्या बरोबर या चिंचेच्या आत ज्या बिया असतात, या बियाही खूप खूप मोलाच्या असतात. त्याला रसायन उद्योग आणि अन्न उद्योग, कापड उद्योग याला भरपूर 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 अशी मागणी आहे. असे हे चिंचोके बरोबर ओळखलं. कदाचित तुमच्यापैकी काही जण फरं मरं किंवा आणखीन काही असे घर बसल्या खेळणारे जे गेम असतात तसं, किंवा सागरगोट्यासारखं याच्या आतल्या बाजूला पांढरं आणि बाहेरच्या बाजूला ब्राऊन रंग असल्यामुळे याचा खेळ तुम्हाला खेळताना आठवत असेल. याची ही जी चिंच आहे, आंबट गोड, जाम, जेली, सरबत, सार अशा भेळ अनेक पदार्थ वापरणारी, त्याप्रमाणे याचं जे खोड आहे हे खोड हे भेगाळलेलं असतं आणि या भेगाळलेल्या खोडामध्ये अनेक कीटक यांनी निवारा घेतलेला असतो, अगणित ज्याची अजून मोजणी केली नाही आहे, असं असंख्यांचं निवासस्थान, लीलया कोणतीही तक्रार न करणारं, दीर्घायुषी किमान 300 वर्ष उत्पन्न देत राहणारं असं हे चिंचेचं झाड. वयाच्या साधारणपणे 3-4 वर्षात उत्पादन द्यायला सुरुवात करतं आणि 300 वर्ष मानवाला आणि निसर्गाला भरभरून देत राहतं असं हे चिंचेचं झाड. याची जी फुलं आहेत त्याला मंद सुवास असतो आणि त्यामुळे आजूबाजूला परागीभवनाला हे मदत करतं. अनेक कृमी, कीटक, फुलपाखरू याच्यावर रुंजी घालत असतात, त्यामुळे स्वतः आणि स्वतःबरोबर आजूबाजूच्या वृक्षांची फलधारणा वाढायला मदत होते. असं हे बहुउपयोगी झाड. अर्थातच ह्याच्या सेवनाने नेमकं काय होतं तर रक्तसंचार आहे तो वाढतो, डोळ्याची आगाप कमी होते, अंगावर सूज आली असेल किंवा कफवात याच्यावर पण हा गुणकारी अशा प्रकारचा सौम्य रेचक असणारा, हाडं मजबूत करणारा
आणि अन्नाचं जे सेवन आहे ते पचायला मदत करणारं असं हे वृक्ष किंवा फळ आपण त्याला म्हणूया. मगाशीच पण त्याप्रमाणे करण्याच्या भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, थायमिन, फॉस्फरस आणि आयर्न असतं. तसंच याचं जे लाकूड आहे हे कणक, टणक आणि अतिशय टिकाऊ आणि जड असं असतं. जांभळट रंगाचं साधारणपणे आतून हे असतं. आणि पूर्वीच्या काळी वाडे जे असतात त्या वाड्यांमध्ये तुम्हाला तुळ्या याच्या केलेल्या दिसायच्या, किंवा याचे आरे, कणे, बैलगाडीची चाकं आणि विविध प्रकारची हत्यारं बनवण्यासाठी ह्या लाकडाचा उपयोग होतो. फर्निचरसाठी याची खूप खूप मागणी आहे. याची जी काय म्हणूया आपण साल आहे ती पण औषधी उद्योगासाठी मागितली जाते. असं हे थकल्या भागल्याला, कंटाळा येणाऱ्या माणसाला तजारा देणारं असं हे झाड. मात्र याच्याशी काही वेळेला गैरसमजाने भूताच्या गोष्टी जोडल्या जातात. असं म्हटलं जातं की भूतं, खेतं, ज्याला आपण काय म्हणूया हरळ, पिशाच वस्ती करतात. मात्र हा पूर्णपणे गैरसमज आहे. त्याचं कारण असं आहे की येथे आम्ल जास्ती असतं, त्यामुळे ऑक्सिजन जसं हे झाड सोडतं तसं आम्लताही सोडतं. आणि त्यामुळे त्या आम्लतेमुळे थोडंसं कंटाळवाणा, झोपाळलेपणा किंवा उदासी ज्याला म्हणतात ती माणसाला येते. आणि म्हणून ह्याच्या खाली जाऊ नये, जास्ती काळ रेंगाळू नये. दुपारी थोडा वेळ विश्रांती घेतली तर काही फरक पडत नाही असं म्हणतात. खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संशोधन याच्यावर खास केलं गेलं की खरोखरीच इथे भूतपिशाच आहेत का, हरियाणा, पंजाब, कारण या वाळवंटी प्रदेशात सुद्धा हे झाड वाढतं. खूप देखभाल याची करावी लागत नाही. याची चिंचोके कुठे जिथे पडतील तिथे तुम्हाला आजूबाजूला कितीतरी वेळा रोपं आलेली दिसतात. याची देखभाल करत नाही म्हणून हे वाढत नाही. मला वाटते म्हणून तर गावाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात ही झाडं दिसतात. तुम्ही लावायचं असेल तर वाड्याच्या एका टोकाला लावा, कारण आम्लता याची आपल्याला नको आहे म्हणून. पण असं एक निसर्गायण नावाचं पुस्तक खूप पूर्वी वाचलं होतं. त्याच्यात एक पत्नी असते आणि पती जेव्हा बाहेर जायला प्रवासाला निघतो तेव्हा ती त्याला सांगते की नाहीतरी कसं म्हणायचं, कारण उद्योग व्यवसाय हा सगळा प्रवासावर अवलंबून आहे. ती म्हणते अगदी जरूर जा, जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जा आणि येताना कडुलिंबाच्या झाडाखाली झोपत राहा. जाताना झाडाले जे काही तुम्हाला त्याच्या अंमलामुळे जे काही गैरपरिणाम हे झाले असतील ते येताना शुद्ध हवा देणाऱ्या कडुलिंबाच्या झाडाखाली झोपल्यामुळे निरोगी ठणठणीत होऊन तुम्ही परत याल, असा थोडक्यात हा संदेश देणारा वृक्ष. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असा एक समज नव्हे तशा गोष्टी आहेत. जशा रामायणाशा आहेत तशा शिव आणि भस्मासूर यांचं एकदा भांडण होतं. शिवाला वध करायचा असतो भस्मासुराला. भस्मासूर या चिंचेच्या झाडामध्ये निवारा घेतो. तेव्हा त्यावेळेला चिंचेची पानं मोठी मोठी होती. लपून असल्यामुळे या झाडाच्या मोठ्या पानाच्या आड भस्मासूर शिवशंकराला दिसत नाही. त्याला खूप राग येतो. त्याचा तिसरा नेत्र उघडतो आणि सगळ्याच्या सगळ्या आजूबाजूच्या जिकडे तिकडे ज्वाळाच्या ज्वाळा पसरायला लागतात. आणि त्यावेळेला याची जी पानं असतात त्या धविनी ही झडतात आणि मग दडलेला भस्मासूर दिसतो. शिवशंकर आता त्याचा वध करतात आणि तेव्हापासून नंतर जी पानं आली ती मात्र शिवाला घाबरून लहान आकाराची आली, असा एक समज आहे. दुसरी जी कथा सांगितली जाते ती अशी की मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वनवासामध्ये, पंचवटीमध्ये खास करून या वृक्षाखाली जेव्हा आराम घेत असत तेव्हा एकदा असं रामाला रिअलाईज झालं आपण तर वनवासात आहोत ना, आणि मग अशी आपण शीतल छाया का बरं शोधली, कारण वनवास याचा अर्थ कष्ट, दुःख, आपदा त्यांना झेलत आपलं आयुष्य कंठणं. आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, जा रे या झाडावरच्या मोठ्या मोठ्या पानांना बाण मार आणि झाडाची पानं जी मोठी आहेत ती काढून टाक. त्याच्यानंतर मात्र या चिंचेच्या झाडाने, म्हणून तर गौतम बुद्धांनी वर्णन केलं ना त्याचं सॅक्रिफाईस करणारं झाड, आपली पानं छोटी केली आणि मग छोट्या आकारात या चिंचेच्या झाडाला पानं यायला लागली. आज जर चिंचेचा भाव तुम्ही काढलात तर 3ऱ्या वर्षापासून काही हजार आणि 50 वर्षाचं वृक्ष काही लाख रुपयाचं उत्पादन करून देणारं अशा प्रकारचं हे झाड आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर हे लावलेलं असतं, पण जिथे जिथे रिकामी जमीन आहे तिथे तिथे हे लावा, कारण याला निगराणी फारशी लागत नाही. थोडंफार पाणी घातलं कधीतरी जाता येतं तरी बास आहे. उष्ण कटिबंधात वाढणारं म्हणजे त्याचं उत्पादन कर्नाटकामध्ये भरपूर होतं, महाराष्ट्रामध्ये भरपूर होतं, त्याचप्रमाणे राजस्थानच्या वाळवंटी भागात होतं, गुजरातमध्ये होतं.
उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या उष्णकटिबंधीय भागामध्ये होतं. हा जो व्हिडिओ आहे हा मी माझ्या खास गाववाल्यांसाठी बनवलेला आहे. कारण मला कुठेतरी वाटतं की ही खूप छान कष्टाळू माणसं आहेत. त्यांचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर त्यांना स्वयंपूर्णतेच्याकडे जाणारे मार्ग आपण दाखवले पाहिजेत. कष्टात ही माणसं कुठेच कमी पडणार नाहीत. एकदा त्यांचं उत्पन्न वाढलं की मग विचारूच नका. सबका साथ सबका विकास भारताचं जे स्वप्न आहे, इतक्या मिलियन आम्हाला आमची इकॉनॉमी करायची, ते पूर्ण व्हायला जराही वेळ लागणार नाही. तेव्हा चला तर मग ड्राईव्ह म्हणून या पावसाळ्यात उगवलेली ही लोकं आपण गावाच्या बाहेर जिथे काहीच सध्या पिकत नाही या ठिकाणी लावूया. नमस्कार आणि धन्यवाद.